काय झालं ते? तुझ्यामुळे बोकड गेलाय पळून. ह्याच्यामुळे बोकड पळून गेलाय. बोकड पळून गेलाय कुठं आता कुठं बोकड? अहो भाऊ उसत पळाले ते गावलंच नाही. ए बोकडा उठ की. अरे कुठे गेला? गावचा तू दगड घेऊन आलाय माझ्या अंगाव. तुझ्यामुळे झालं. तुझ्यामुळे झालं. कुठे गेला बोकड? कुठे बोकड बघायचा लवकर. कुठे गेला बोकड? बोकड निसटून गेले. ही काय इकडे उसाकडे गेले. इकडे बोकड गेलं. उठ उठ उठ. चपल कुठे आहे तुझी? माया बोकड गेला सुटून. अरे नाथ खोळाय बरं का तुम्ही आधी नीट धरून बसा बरं. हितच आहे. तुम्ही फक्त नीट धरा. सुभाषराव भाकरी खाऊन घ्या की रे मला खायचं चेअरमॅन पुण्याच्या पोटावर ड्रायव्हर पोरांनो बोकाड 20-25 किलोच आहे. खायला 10-12 जण. तो का सुभाषराव पाटील झाडाखाली जाऊन बसले नेहमीप्रमाणे. त्याला लगेच दम भरतो या. आणि बाळू कुठे आम्ही ते हातच गायब झालं की. ती म्हणलं आलो 5 मिनिटात. म्हणलं सगळं हो. अरे गेला डोसायला. कशाला 100 रुपये दिले होते ना तुम्ही? आला का? मला काय माहिती भाऊ मला म्हणलं मसाला चटणीला पैसे लागतात. आपल्याला कार्यक्रम व्यवस्थित पार पाडायचा. चेअरमन म्हणून तुम्हाला आणले. आम्ही काय तुम्हाला आमंत्रण द्यायला काय येड आहे काय? सतीशराव तुम्ही दोघं मस्तपैकी चुलवान मांडा. मस्त बेत. आता बोकड कापून येईल. आमिर गाना त्या तयारीला लागा. बाकीचं बोकड कापून आणा. पूजा टायमिंग आहे दगडी ही गोळा करा. नीटनेटकं तिथं लावा. तवर इथं हे डोकायला चारून आण. बर. आणि पत्या दगडी ही गोळा कर. डोक्याला ताप करून छोड्या काय लागलं सवार सगळं. भाऊ मला काय म्हणायचं 25 किलो बोकड भरेल. 20 किलो सुक करू आणि 5 किलो दम बिर्याणी करू का? तुम्ही नका नियोजन देऊ. दम बिर्याणी करतो. दम भरतो मारील मी गाना. दम देऊ नका. जत्राचा कार्यक्रम आहे. देवाच्या नावाखाली खास पार्टीसाठी आलोय आपण. चुकार पाणी. तुम्ही मागाशी मला काय म्हणलं होता? रामभाऊची जत्रा आणि कारभारी 17 लोक म्हणून आणि बाहेरचा माणूस बोलला.